श्रीगोंद्यात जुगार अड्ड्यावर प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाचा सिनेस्टाईल छापा, रोख रक्कम आणि वाहने मिळून 37 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर या कारवाईमुळे व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे। सिनेस्टाईल पिकअप वाहनातून वेषांतर करत प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकाने श्रीगोंदा पेडगाव रोडवरील पोल्ट्री फार्ममध्ये सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा मारून रोख रक्कम आणि 9 वाहनांसह 37 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। मंगळवारी रात्री खाडे यांचे पथक पेडगाव दिशेने गेले। पिकअप वाहनात पोलीस बसले आणि वर चारा बांधण्यात आला, जेणेकरून अड्ड्यावर गेल्यावर संशय येऊ नये। वाहन थांबले आणि तेथे जुगार खेळणारे तब्बल 23 जण सापडले। ही वार्ता पसरताच शहरातील सर्व अवैध धंदे बंद झाले। नागरिकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती। पोलीस उपाधीक्षक खाडे म्हणाले, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष पथक स्थापन करण्यात आली असून नागरिकांनी अवैध धंदेबाबत माहिती द्यावी, तात्काळ कारवाई करण्यात येईल, नाव गुप्त ठेवले जाईल। दरम्यान श्रीगोंद्यातील गेल्या 10 वर्षातली ही सर्वात मोठी कारवाई समजली जाते। रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। प्रतिनिधी मुश्ताक फटा, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा, अहिल्यानगर। नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री माननीय सोमनाथजी घारगे सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं आज श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत असणाऱ्या पेडगाव रोडवरील सोनवणे वस्तीजवळ इसम नामे स्वप्नील खेत्रे याच्या पोल्ट्री फार्ममध्ये चालणाऱ्या जुगार क्लबवर कारवाई केली असता आम्हाला त्या ठिकाणी एकूण 23 आरोपी तसेच एकूण 9 वाहनासहित एकूण मुद्देमाल 37,58,300 रुपये एवढा मुद्देमाल आम्ही हस्तगत करत तसंच सर्व आरोपींना ताब्यात घेत कारवाई करून श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे। ही कारवाई करत असताना आमच्या विशेष पथकानं पिकअपचा वापर करून आणि वेषांतर करून या जुगार अड्ड्यावर प्लॅनिंग करून कारवाई केली। ही कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई श्रीगोंदा शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ही अवैध धंद्यावर अशीच धडक कारवाई चालू राहील। ज्या कोणा नागरिकांना अवैध धंद्याबद्दल काही माहिती असेल त्यांनी माहिती आमच्याकडे द्यावी। ती माहिती गोपनीय ठेवत त्या अवैध धंद्यावरती धडक कारवाई करण्यात येईल। धन्यवाद।